हे सँडविच बनवायला मी ब्रेड वापरलेला नाहीये. हे टेस्टी आणि प्रोटीनने भरपूर असं सँडविच बनवण्यासाठी मी मूग डाळ रात्रभरासाठी भिजवून घेतली होती. मिक्सरमध्ये मूग डाळ सोबत थोडीशी कोथिंबीर आणि हिरवी मिरची घालून याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे. याच्यामध्ये 1 चमचा तांदळाचं पीठ, चवीप्रमाणे मीठ घालून 3 ते 4 मिनिटं आपण हे जे बॅटर आहे ते एकाच दिशेने फेटून घेणार आहोत. म्हणजे मिश्रणामध्ये थोडी हवा भरली जाईल आणि मिश्रण हलकं होईल. आता याच्यामध्ये तुमच्या आवडीच्या भाज्या तुम्ही घालू शकता. मी सध्या गाजर आणि सिमला मिरची बारीक चॉप करून घातली आहे. थोडीशी हळद घातली आहे. याच्यामध्ये तुम्ही बेकिंग सोडा देखील घालू शकता. सँडविच ग्रिलरमध्ये थोडं तेलामध्ये थोडेसे पांढरे तेल घालून घेतलेले आहेत आणि याच्यावर तयार बॅटर पसरवून घ्यायचे. चीज स्लाइस टोटली ऑप्शनल आहे. बिना चीजचं देखील हे खूप छान लागतं. तयार मिश्रण याच्यावर पसरवून घ्यायचं आहे. आता हे जे सँडविच आहे ते आपण एकदम बारीक गॅसवर दोन्ही बाजूने छान गोल्डन रंग येईपर्यंत भाजून घेणार आहोत आणि मस्त असं आपलं हाय प्रोटीन मूग डाळीचं सँडविच खाण्यासाठी तयार झालं आहे.